स्वागत सर्वांचे आपल्या मॅथ्स पंढेर या यूट्यूब चॅनलवरती. इयत्ता 6वी गणित इंग्रजी माध्यम किंवा सेमी इंग्रजी माध्यम असेल तर यासाठी असणारी क्वेश्चन पेपर 15 एप्रिल 2026 रोजी झालेला हा पॅटचा पेपर. सुरुवातीला यामध्ये ओरल आणि प्रॅक्टिकलचा हा पार्ट असतो. तर यानंतर येतो रिटर्न पार्ट. तर रिटर्न पार्ट आपण घेणार आहोत. पेपर झालेला आहे. ओझरती आपण या ठिकाणी रिव्हिजन टाईप आपण या ठिकाणी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहे. परंतु तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फॉर द नेक्स्ट अपडेट. पुढील वर्षी आपण इयत्ता 7वीचा सिलेबस आपण यूट्यूबला या ठिकाणी टाकणार आहोत आणि त्याचप्रमाणे स्कॉलरशिपचे व्हिडिओज बनवण्याचाही आपला प्रयत्न आहे. तर चला आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया. परंतु चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, हा होता आपला पहिला क्वेश्चन रिटर्न सेक्शन मधला. क्वेश्चन नंबर 3 काय दिलंय आपल्याला या ठिकाणी पहा. काय सॉल्व करा. राईट द प्राइस ऑफ टेलिव्हिजन सेट इन वर्ड्स. हा एक टेलिव्हिजन सेट आहे, त्याची प्राइस टॅग इथे दिलेला आहे आपल्याला. तो आपल्या वर्ड्स मध्ये लिहायचा, स्पेलिंग मध्ये लिहायचा आहे. 7,000 स्पेलिंग ॲक्युरेट लिहिणं आवश्यक आहे. 999 999 अशा प्रकारे आपल्याला आन्सर लिहिणं अपेक्षित आहे वर्ड्स मध्ये. पुढे पहा, कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स युजिंग द ग्रेटर दॅन और लेस दॅन साइन. आपल्याला हे वापरायचे आहेत, हे सिम्बॉल वापरायचे आहेत, ग्रेटर दॅन और लेस दॅन. पहा दोन्हीकडे 87 सेम आहे. आता पुढे 7 आणि 9 मध्ये फरक आहे 100 प्लेस. 9 इज ग्रेटर दॅन 7, त्यामुळे अशा प्रकारचं साइन येईल. चला पुढचं एक्झाम्पल सी. सी मध्ये आपल्याला ऍडिशन करायची. बरेचसे विद्यार्थी सोपी म्हणून यांना पटकन चूक करतात. काळजीपूर्वक जर आपण मांडणी केली अडचण येत नाही. मांडणी ऑलरेडी करून दिलेली आहे, फक्त काळजीपूर्वक सोडायचं. 0 + 8 8, 9 + 6 9 + 7 16, 8 + 9 17, 6 + 1 7. तर अशा प्रकारे आपला आन्सर येईल. आधी इथे सबट्रॅक्शन करायची आपल्याला. 2 मधून 5 मायनस होत नाही, इथे झाले 15. 15 मायनस सॉरी 5 - 2 येईल 3. 2 मधून 5 मायनस होत नाही, इथे झाले 12. 12 - 5 7. 0 तून 7 मायनस होत नाही, खाली आपण ऍड केला 16 मध्ये. तर इकडून आपण बॉरो केला. 0 चा 10 झाला. 10 - 7 येईल 3. 8 - 1 येईल 7. 7373 आन्सर येईल. आता इथे आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. 3 डिजिट नंबरने मल्टिप्लाय करायचंय. मल्टिप्लाय काळजीपूर्वक करावं लागेल. आधी 7 ने मल्टिप्लाय करूया. 7 8 जा 56. 7 6 जा 42 + 5 47. 7 5 जा 35 + 4 39. इथे येईल एक 0. आता पुढे आपण 2 ने मल्टिप्लाय करूया. 2 8 जा 16. 5 इथे 1 आला. 2 6 जा 12 + 1 13. पुन्हा 2 5 जा 10 + 1 11. पुन्हा डबल 0 घ्या. आता 3 ने मल्टिप्लाय करूया. 3 8 जा 24. 2 येईल. 2 6 जा 12 3 6 जा 18. 18 + 2 20. पुन्हा येतील 2. 3 5 जा 15 + 2 17. 6 13. 10 + 3 13 + 4 17. 4 + 1 5. 1 + 7 8 आणि हा 1. 1,85,736 अशा प्रकारचा आन्सर येईल. इथे आपल्याला 35 ने डिवाइड करायचे. 35चा टेबल आपल्याला इकडे तयार करावा लागेल. पार्ट नसेल तर आधी आपल्याला तयार करावं लागेल. टेबल तयार करण्याचे अनेक मेथड्स आहेत. या ठिकाणी मी 4 पर्यंत तयार केलाय. गरज लागली तर आपण पुढे पाहूया. परंतु आता या ठिकाणी पहा, आपल्याला 3 डिजिट नंबर हे विचारात घ्यावा लागेल. म्हणजे टेबल पुढे वाढवावं लागेल आपल्याला. 175 येतील पुढे. पुढे येतील 210 येतील पुढे पहा. तर आपल्याला आता याचा भाग जाईल 35 6 जा 210. मग 7 - 0 7. 21 - 21 0 येईल. हा वरचा 0 घेतला तर पहा 35 2 जा 70. अशा प्रकारे आपल्याला आन्सर मिळेल 62. चला आपण पुढे जाऊया.
हे लक्षात आलं असेल, स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घेऊ शकता. आता पुढे ई आणि आपण एफ सोडवला. क्वेश्चन नंबर 4 काय दिले पहा, राईट द करेक्ट नंबर इन द बॉक्स टू बॅलन्स द गिवन इक्वेशन. इक्वेशन बॅलन्स करायचे म्हणजे काय, इथे इक्वलचं साईन आहे, लेफ्टची व्हॅल्यू राईटची व्हॅल्यू सेम आली पाहिजे. 8 9 जा 72, इकडे पण 72 आले पाहिजेत राईटला सुद्धा. असा कोणता नंबर घेतला पाहिजे की ज्यातून 28 मायनस केला तर 72 येईल. तर आपण दोघांची ऍडिशनच करूया. 72 प्लस 28, 8 प्लस 2 10, 8 प्लस 2 10, 100 घ्या. 100 मधून 28 मायनस करा, 72 मिळतील, मध्ये इक्वलचं साईन आहे, इक्वेशन बॅलन्स झालं. आता इथे पहा 14 2 जा 28 आहे, हे 28 आन्सर इकडे आलं पाहिजे, म्हणजे 56 ला 2 ने डिवाइड करावं लागेल. आता 10 प्लस 15 25 झाले. इथे जर 25 आन्सर यायचा असेल तर 5 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता 35 ला जर 7 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 5. आता इकडे आन्सर 5 पाहिजे तर 25 घ्यावं लागेल या ठिकाणी. 25 ला 5 ने डिवाइड केलं तर हे आन्सर 5 येईल, म्हणजे इक्वेशन बॅलन्स होईल दोन्हीकडचं. हे लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय केलं आपण, 5 5 जा 25 केलं, हे लक्षात घ्या. आता सॉल्व द इक्वेशन बी मध्ये 3x ला काय आहे, डिवाइड आहे, तो 4 ला मल्टिप्लाय होईल आणि देअरफॉर x इज इक्वल टू 4 इंटू 3, सो दॅट्स इक्वल टू 12. म्हणजे x ची व्हॅल्यू आली या ठिकाणी 12. इझी होते एक्झाम्पल, प्रॅक्टिसची थिंकिंगची गरज आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल बी. चला क्वेश्चन नंबर 5. देयर आर 72 रोज. रोज प्लांट किती आहे, 72. 48 गोल्डन चंपा. गोल्डन चंपा किती आहे, 48. आणि पुढे द नंबर ऑफ जास्मिन प्लांट्स, आणि जास्मिनची संख्या आहे, इथे मी जास्मिन लिहितो, 8 लेस दॅन द नंबर ऑफ गोल्डन चंपा. गोल्डन चंपापेक्षा 8 ने कमी. गोल्डन चंपा किती आहे, 48. 48 मायनस 8 दॅट्स इक्वल टू 40. म्हणजे जास्मिन किती आहे, 40 आहे. तिघांची व्हॅल्यू आपण काढून घेतली. आपला काढायचा रेशो, इथे कोणाचा रेशो काढायचा, रेशो ऑफ जास्मिन टू गोल्डन चंपा. अगोदर जास्मिन शब्द आलाय ना, तर जास्मिन अंशामध्ये घ्या न्यूमरेटरला, जास्मिन अपॉन गोल्डन चंपा, सो दॅट्स इक्वल टू जास्मिन किती आहे आपले 40, गोल्डन चंपा किती आहे 48. 8 ने डिवाइड करा, 8 5 जा 40 आणि 8 6 जा 48. 5:6 रेशो येईल आपला. इथे पहा रोज प्लांट न्यूमरेटरला घ्या, जास्मिन डिनॉमिनेटरला घ्या, यांचा रेशो काढायचा. रोज किती आहे 72, जास्मिन दिलेत 40, 8च्या टेबल मध्ये आहे 8 9 जा आणि 8 5 जा, 9/5 रेशो येईल किंवा 9:5. अशा प्रकारे इझी होते एक्झाम्पल, फक्त आपल्याला जास्मिनची व्हॅल्यू काढायची होती. क्वेश्चन नंबर 5. आता घेऊया आपण क्वेश्चन नंबर 6. इथे आपल्याला काय करायचंय, पर्सेंटेज मध्ये कन्व्हर्ट करायचं या फ्रॅक्शनला. 2/5 ला फक्त 100 ने मल्टिप्लाय करा, इथे 20 चा भाग जाईल 20 चा, 22 जा 40, हे लक्षात घ्या. 40% आन्सर येईल आपलं. पुढे पहा, कन्वर्ट द गिवन पर्सेंट टू इट्स रेड्युस्ड फ्रॅक्शन फॉर्म. इथे पर्सेंटेज दिलेलं आहे, सिम्प्लिफाईड फॉर्म यूज करायचा आहे. 30/100 येईल. हे 30% म्हणजे काय, 30/100, 0 0 कॅन्सल, 3/10 आन्सर येईल. नेक्स्ट एक एक्झाम्पल. आउट ऑफ 280 स्टुडंट्स, 280 विद्यार्थी इन द स्कूल,
182 स्टुडंट्स लाईक द गेम ऑफ कबड्डी. 182 विद्यार्थ्यांना कबड्डी आवडते. 182 आउट ऑफ 280 लाईक द कबड्डी गेम्स. 280 पैकी 182 ला कबड्डी आवडते. देन व्हॉट इज द पर्सेंट, आपल्याला टक्केवारी काढायची, पर्सेंटेज काढायचं कोणाचं, ऑफ स्टुडंट्स इन द स्कूल डू नॉट लाईक दिस गेम. डू नॉट लाईक कबड्डी. आपल्याला ज्यांना कबड्डी आवडत नाही त्यांची पर्सेंटेज काढायची. मग हा 182 हा जो नंबर दिलाय, या विद्यार्थ्यांना कबड्डी आवडते. 182 लाईक कबड्डी, यांना कबड्डी आवडते. आधी ही टक्केवारी काढू आपण, नंतर यावरून ही कबड्डी आपल्याला म्हणजे ही टक्केवारी आपल्याला मिळून जाईल. तर चला, हे पर्सेंटेज काढायचं असेल तर आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. पहा, ही लाईकची पर्सेंटेज आहे. लाईक पाहिजे 0 आपण कॅन्सल करूया. काय येईल पहा, 14, मला असं वाटतं 14 ने आपण डिवाइड करू शकतो. आधी 7 ने करू वाटलं तर. 7 4 जा, 7 2 जा 14, 4 उरले, 7 6 जा 42. आता पुन्हा पहा, 2 2 जा 4, 2 5 जा 10, पुन्हा इथं 2 1 जा 2, 2 3 जा 6, 13 5 जा 65. 65% जे काही स्टुडंट्स आहेत त्यांना कबड्डी आवडते, लाईक द कबड्डी गेम. मग आता आपल्याला कोणाचा काढायचा आहे, डू नॉट लाईक कबड्डी गेम. 100 मायनस 65 करा, सो दॅट्स इक्वल टू 35%. अशा प्रकारे करू शकता, किंवा हेच एक्झाम्पल वेगळ्या प्रकारे सोडवता येतं. 280 मधून 182 मायनस करा, जो नंबर येईल त्याचं पर्सेंटेज काढा. आन्सर तुम्हाला 35% मिळून जाईल. A milk seller have 360 liters of milk. त्याच्याकडे एकूण 360 लिटर दूध आहे. आउट ऑफ विच 30% इज बफेलो मिल्क. बफेलोचं जे मिल्क आहे ते आहे 30%. अँड रिमेनिंग इज काऊ मिल्क. उरलेलं जे आहे ते काऊ मिल्क आहे. मग आता बफेलो जर 30 असेल तर काऊ किती होईल, 70% होईल. 70 प्लस 30 100. सो हाऊ मेनी लिटर्स ऑफ काऊ मिल्क डज द मिल्क सेलर हॅव. तर तो जो काही दूध विक्रेता आहे त्याच्याकडे काऊ मिल्क किती आहे, गाईचं दूध किती आहे ते विचारलंय आपल्याला. मग गाईचं किती आहे, 70% आहे. 360 चे 70% काढायचे फक्त. 0 0 कॅन्सल. फक्त काय येईल, 36 × 7 येईल. 7 6 जा 42, 7 3 जा 21 प्लस 4 25. 252 लिटर काऊ मिल्क असेल. द मिल्क सेलर हॅज 252 लिटर्स ऑफ काऊ मिल्क. अशा प्रकारे आपण स्टेटमेंट लिहू शकतो. कंप्लीट द टेबल युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. प्रॉफिट लॉस आपल्याला विचारात घ्यायचा आहे. कॉस्ट प्राइस दिली, सेलिंग प्राइस दिली. सेलिंग प्राइस जर ग्रेटर असेल तर प्रॉफिट होतो, कॉस्ट प्राइस ग्रेटर असेल तर लॉस होतो. बरोबर आहे. आता आपण आधी पहिल्या एक्झाम्पलचा विचार करूया. 8100 आहे. हा 8000 म्हणजे या ठिकाणी कॉस्ट प्राइस ग्रेटर आहे पहिल्या एक्झाम्पल मध्ये, म्हणजे या ठिकाणी नक्कीच लॉस होणार आहे. मग हा लॉस आपण कसा काढणार, लॉस इज इक्वल टू सीपी मायनस एसपी. मग सीपी किती, 8100 मायनस इकडे 8010. पहा तुम्ही अशी व्हर्टिकल पण करू शकता सबट्रॅक्शन. 0 मायनस 0 0, 0 तून 1 मायनस होत नाही, इथे आला 10, 10 मायनस 1 9, 1 मायनस 1 0 आणि हा 0, म्हणजे इथे किती येईल, 90 रुपीज. ओरली पण करता येतं आपल्याला. 8000 तर सेम आहे, 100 मायनस 10 करायचं फक्त 90 येईल. परंतु ओरलीला मार्क नसतात, ते स्टेप बाय स्टेप सगळं आपल्याला मांडावं लागतं.
आता हे दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पहा, 4700 आहे, हा 4000 आहे, म्हणजे एसपी ग्रेटर आहे. एसपी इज ग्रेटर दॅन सीपी अँड देअरफॉर हिअर इज प्रॉफिट. प्रॉफिटचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस सीपी. एसपी किती? 4700 मायनस 4070. पहा, सबट्रॅक्शन करायची आपल्याला. 4070, 0 मायनस 0, 10 मायनस 7 3, 7 मायनस 1 6 अँड 0, 630 रुपीज या ठिकाणी प्रॉफिट होईल. म्हणजे एका एक्झाम्पल मध्ये आपल्याला लॉस झालाय, एकात प्रॉफिट झालाय. ते व्हॅल्यूज इथे तुम्हाला पुढे लिहायचे आहेत. मागच्या एक्झाम्पल मध्ये 90 आन्सर आलं होतं, ते लिहा या ठिकाणी. या एक्झाम्पल मध्ये 630 आन्सर आले, ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे. इथे झाला होता आपल्याला लॉस, इथे झालाय प्रॉफिट. तर अशा प्रकारे आपल्याला आन्सर्स या ठिकाणी फिल करायचे होते. पुढचं एक्झाम्पल, युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो. इथे खाली काही माहिती दिली. फ्रेम ए वर्ड प्रॉब्लेम. एक वर्ड प्रॉब्लेम आपल्याला तयार करायचा आहे. प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंट वर डिपेंड अँड सॉल्व द प्रॉब्लेम. आणि पुन्हा तो सॉल्व करायचा आहे. पहा, कॉस्ट प्राइस पण दिली आणि सेलिंग प्राइस पण दिली. म्हणजे याचा अर्थ वस्तू घेतलेली पण आहे आणि विकलेली पण आहे. याच्यावर डिपेंड आपला वर्ड प्रॉब्लेम तयार करायचा. पहा, करू शकतो आपण. एक दुकानदार घेऊया आपण, वस्तू घेतोय आणि विकतोय. म्हणजे ए शॉपकीपर. कॉस्ट प्राइस आल्यामुळे बॉट शब्द वापरा किंवा परचेस्ड वापरा, कोणताही वापरा. बॉट अँड आयटेम. एक वस्तू त्याने खरेदी केलेली आहे. केवढ्याला केली? फॉर रुपीज 25,000. 25,000 रुपयाला त्याने वस्तू खरेदी केली. आता त्याला हा खर्च आलाय. ही स्पेंट. त्याने खर्च केले. ही स्पेंट रुपीज 2100 ऑन ट्रान्सपोर्ट चार्जेस किंवा ट्रान्सपोर्टेशन म्हणू शकतो आपण. ऑन ट्रान्सपोर्टेशन. अँड रुपीज 4700 ऑन लेबर चार्जेस. त्याला एवढी मजुरी लागलेली. त्यानंतर लेटर ही सोल्ड. त्याने ती वस्तू विकली. फॉर रुपीज. केवढ्याला विकली त्याने ती वस्तू? 33,000. आता आपल्याला यायचंय प्रॉफिट पर्सेंट और लॉस पर्सेंट कडे. मग आता खरेदी विक्री आपण मांडलेली आहे एक्झाम्पल मध्ये. आता आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, डीड ही मेक ए प्रॉफिट और ए लॉस. तर त्याला प्रॉफिट झालाय का लॉस झालाय? अँड हाऊ मच. तर तो किती? प्रॉफिट झालाय का लॉस झालाय आणि तो किती? पण आपल्याला पर्सेंटेज मध्ये विचारले. आपण शेवटी म्हणू शकतो फाइंड इन पर्सेंटेज. टक्केवारी काढा. आता पुढे आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे. आता हे झालं आपलं वर्ड प्रॉब्लेम. आता आपण सॉल्व्ह करणार. बरोबर आहे. सॉल्व्ह करताना पहा आधी आपण सीपी काढून घेऊया. सीपी किती आहे? 25,000. टोटल सीपी काढायची असेल त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सपोर्ट आणि लेबर ऍड करावं लागेल. 2100 आणि खाली 4700 हे दोन्ही ऍड करा. 008 7 + 4 11 31,800. आता आपण एसपी विचारत घेऊया 33,000. म्हणजे एसपी ग्रेटर आहे सीपी पेक्षा. इथे प्रॉफिट होणार आहे. बरोबर आहे. चला आपण प्रॉफिट काढून घेऊया.
and therefore profit is equal to SP minus CP. So that's equal to SP 33,000 minus CP 31,800. 0 0 इथे झाले 10 minus 8 2, हे 32 झाले, 33 minus 32 1, and therefore he made a profit, त्याला प्रॉफिट झालाय of 1200 रुपीज, त्याला 1200 रुपये नफा झालाय. आता आपल्याला टक्केवारी काढायची, therefore percentage, profit percentage equal to 1200 अपॉन CP, कॉस्ट प्राइस घ्यावी लागते आपल्याला. कॉस्ट प्राइस किती आहे, आता थोडी जागा कमी पडते, पहा इथे काढूया आपण. प्रॉफिट परसेंटेज इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन CP इंटू 100. आता प्रॉफिट आहे आपला, प्रॉफिट किती आहे 1200 अपॉन 31,800 इंटू 100. पर्सेंटेज काढायचं म्हणजे आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. हे पहा 2 2 0 काय झाले, कॅन्सल झाले. पाहता या दोघांचा आपल्याला डिवाइड करावं लागेल. राइट द नेम ऑफ एनी वन आयडेंटिटी प्रूफ विच इज रिक्वायर्ड टू ओपन ए बँक अकाउंट. बँक अकाउंट ओपन करण्यासाठी विद्यार्थ्यांना कशाची गरज असते, आधार कार्ड असते विद्यार्थ्यांकडे, पुन्हा शाळेमधून बोनाफाईड सर्टिफिकेट एक काढता येतं आपल्याला. आता पुढे पहा, बी क्वेश्चन पाहूया आपण. पहा, ए प्राजक्ता डिपॉझिट्स 7,940 रुपीज इन ए बँक. डिपॉझिट केले म्हणजे ते प्रिन्सिपल झालं 7,940 ॲट ए रेट ऑफ 7 PCP. आर दिलाय आपल्याला 7%. हाऊ मच मनी विल शी गेट ॲट द एंड ऑफ द इयर इन ऑल. 1 वर्षाशी संबंधित ट्रान्झॅक्शन आहे, 1 वर्ष पैसे गुंतवलेत म्हणजे टी झाला 1 इयर. 1 वर्षानंतर त्याला एकूण किती रक्कम मिळेल आपल्याला काढायची अमाऊंट. पण अमाऊंट काढण्यापूर्वी काढावं लागेल आपल्याला इंटरेस्ट, P इंटू R इंटू T अपॉन 100. मग P किती आपला 7,940, R किती 7, 1 अपॉन 100. आता I किती येतोय ते पाहूया आपण. 0 0 गेट्स कॅन्सल, सो दॅट्स इक्वल टू 7 या नंबरला मल्टिप्लाय करा. 7 4 जा 28, 7 9 जा 63 प्लस 2 65, हा आला 6, 7 7 जा 49, 49 प्लस 6 55 अपॉन 10 येईल. आता 10 ने जर डिवाइड केलं तर डेसिमल पॉइंट इन 555.8 रुपीज एवढा आला इंटरेस्ट. आपल्याला काढायची अमाऊंट, अँड देअरफॉर अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता प्रिन्सिपल किती आहे 7,940, इंटरेस्ट आला 555.8. पहा ह्या नंबरला 0.8 डॉट करून पुढे 0 लिहू शकतो आपण 0.0, म्हणजे आपल्या आन्सर मध्ये हा 0.8 राईटला येणारच आहे. आता लेफ्टला काय येईल पहा 0 प्लस 5 5, 5 प्लस 4 9, 5 प्लस 9 14, आता आला 8 पुढे, म्हणजे आपलं फायनली आन्सर येणार आहे अमाऊंट 8,495.8 रुपीज. अँड देअरफॉर how much money will she get? Therefore she will get 8,495.8 rupees at the end of the year in all. अशा प्रकारे आपला सेंटेन्स शेवटी लिहावं लागेल. चला नेक्स्ट एक्झाम्पल. क्वाड्रिलॅटरल PQR इज दिलाय आपल्याला. प्रश्न काय विचारलाय, राईट द करेक्ट आन्सर इन द बॉक्सेस. अपोजिट अँगल ऑफ SPQ, SPQ याचा अपोजिट अँगल R, SRQ, अँगल SRQ. ऍडजेसंट अँगल ऑफ PQR, या Q चा आपल्याला ऍडजेसंट लिहायचा आहे. P एक ऍडजेसंट आहे त्याचा आणि R एक ऍडजेसंट आहे.
पी ला लिहू शकतो आपण, सिंगल लेटर मध्ये लिहिलं तरी चालेल, किंवा पी च्या ऐवजी एस पी क्यू लिहा, आर च्या ऐवजी एस आर क्यू लिहा, क्यू आर एस लिहा, एकच आहे. ड्रॉ ए लाईन सेगमेंट LM ऑफ लेंथ 4.5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटरचा एक सेगमेंट घ्यायचा आहे आपल्याला, नाव द्यायचंय त्याला LM. काय करायचंय, बायसेक्ट इट विथ द हेल्प ऑफ कंपास अँड स्केल. कंपासचा वापर करायचा आहे, त्याला आपण कर्कटक म्हणतो, आणि स्केलचा वापर करायचा आहे. 4.5 असेल. बायसेक्ट म्हणजे त्याचे दोन समान भाग करायचे. करणं काम फार सोपं आहे. कंपास वापरायचंय, कंपासचं टोक इथं ठेवलं ना, पेन्सिलचं टोक अंदाजे निम्म्याच्या पुढे न्यायचे, मग साधारणतः इथपर्यंत न्यायचे आधी, आणि नंतर मग वरती एक कंस करा, खाली एक कंस करा, ते कंपास उचला, इकडे ठेवा, इकडे एक कंस करा, इकडे एक करा, आणि नंतर तुम्हाला काय करायचंय, फक्त हे जोडून घ्यायचंय. तुम्हाला बरोबर बायसेक्टर मिळून जाईल या ठिकाणी. इथे लक्षामध्ये. तर चला, अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला. मला असं वाटतं शेवटचा एक्झाम्पल असणार आहे. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा, आणि पुढच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जर नवीन असाल चॅनलवरती तर. चला, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.